नमन 11 विरार एक चांगला संघ आपल्याला बघायला मिळतो. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये जातील. 5 षटक ही 25 मिनिटांमध्ये संपणं बंधनकारक आहे याची नोंद घ्या. जसं पहिला चेंडू पडेल इथे टाइम लावलं जाईल आणि 4 षटक 20 मिनिटांमध्ये होणं बंधनकारक आहे याची नोंद घ्यायची आहे. चला ओपनिंग पेअर दरम्यान देवा आणि जयेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना टॉस जिंकलाय. देवा आणि हॅलो 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 माइक टेस्ट माइक टेस्ट हॅलो 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 मिक चेक. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण बघतायत. गोलंदाज अवधूत आणि ते टायमिंग लावलं जाते, नोंद घ्यायची आहे. 11:41 पहिला चेंडू पडतो याची नोंद घ्या. इथून 20 मिनिट आहेत 4 षटकं संपवण्यासाठी. मिस्टर अवधूत व्हेरी फास्ट बॉल वेट केला आणि त्यानंतर हळूवारपणे फक्त दिशा देण्याचं काम. इथे मात्र डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. संता राजा काटाळे वन द टॉस अँड इलेक्टेड बॅट फर्स्ट. आमंत्रित केले नमन 11 विरार संघाला प्रथम बॅटिंगसाठी. स्ट्राईकला पण फलंदाज बघतोय. देवा एक आक्रमक बॅटर आहे नमन 11 विरार संघाचा. पुढचा चेंडू घेऊन अवधूत पॅव्हलिन इनकडनं फुल टॉस इनफिल्डच्या वरनं चेंडूला एक्झिक्यूट केलाय. चेंडू वेगानं कव्हर पॉइंट रिझन लाक्षे तिथे आहेत. एक धाव कंप्लीट होईल. स्कोर कार्ड या ठिकाणी प्रारंभ होताना आपण बघतायत. नमन 11 विरार प्रथम बॅटिंग करताना प्रोलिंगच्या माध्यमातून आपण बघू शकाल. लाईव्ह स्पर्धा यंदाचा स्वर्णमयी अध्याय जोडला जातोय. 50वे वर्ष गोल्डन जुबली इयर. पुढचा चेंडू ओहो डाऊन द ग्राउंड. चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय. वन्स बाउन्स इमारेशीच्या आणि लाईनला टच झाला इथे पाय. चौकार येताना धावसंख्या 4 ने पुढे जाताना आपल्याला बघायला मिळते आणि धावसंख्या पोहोचली ती 5. फलंदाज आपण बघतायत मिस्टर जयेश. चौकारनं या ठिकाणी स्टार्ट देताना देवा आणि जयेशकडे नमन 11 विरारच्या भरपूर अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षेला साजेसा खेळ इथे होणं गरजेचं आहे. दरम्यान अवधूत तयार पुनश राईट मोर द विकेट. यावेळेला मिस टाइम शॉट. बॉल हवेमध्ये आहे. डाऊन द बॉल खेळाडू येतोय आणि इथे मात्र आपण बघू शकाल पहिला धक्का नमन 11 विरारला लागतोय. डीजे सो थँक्यू. आपण बघताय कालच्या दिवसापासून आमचे जे पंच सुंदर कामगिरी करताना न्यू मॅन करण ठाकूर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. धावा स्कोर कार्डवरती 5. पहिला धक्का या ठिकाणी लागलाय. करणकडे भरपूर क्षमता आहे
अनेक वर्ष सातत्याने करणारा विस्फोटक बॅटर म्हणून आपलं नाव पुढे घेऊन जातोय आणि आज खऱ्या अर्थाने एक मोठी अपॉर्च्युनिटी आहे. एक भव्य अशा स्पर्धेमध्ये 50व्या वर्षामध्ये विजय क्रीडा मंडळचं एक जबरदस्त नियोजन आपण बघताय. त्याच्यामध्ये चांगला खेळ करण ठाकूर यांच्या फळीतनं बघायला मिळेल का? आमचे तिन्ही पंच भावेश नायर असतील, बोरेलियम बिलॉंग करतायत, रवींद्र कोळपे सर असतील पुणे, आणि ईश्वर वैद्य उसरणे सफळ या विभागातनं आपण बघतायत. आजच्या दिवसामध्ये मात्र आमच्या पंचांचं पॅनल आपल्याला बघायला मिळतंय. करण ठाकूर ऑन स्ट्राईक. आलेल्या आडव्या बॅटने चेंडूला एक्झिक्यूट केला गेलाय. मिडॉनचा खेळाडू मात्र सरळ आपल्या उजव्या बाजूने धावत चेंडूला फील्ड करतोय, थ्रो करतोय. तद्वर एक धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 6 वर पोहोचलंय. अतिशय सुंदर असा खेळ. विकेटचं प्रत्येकाने ते कौतुक केले जी पिच बनवली गेली आहे. कारण हा विभाग आपण म्हटल्यानंतर आपण बघताय थोडासा खाडीचा विभाग पडतोय. अशा ठिकाणी मात्र विकेट बनवणं थोडंसं मुश्किल, परंतु एक अप्रतिम विकेट आपल्याला बघायला मिळते. वेट केला आणि गॅप शोधण्याच्या प्रयत्नामध्ये पॉईंटचा खेळाडू चेंडूला फील्ड करेल शॉर्ट पॉईंटमध्ये. धावसंख्या 7 वर स्थिरावली गेले. पहिल्या षटकाची होते इथे समाप्ती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये नमन 11 विरार संघ प्रथम बॅटिंग करताना 7 धावा. सो थँक्यू. सन्युमान गोलंदाजी ट्रॅकवरती अक्षय घरत येतोय. एक जबरदस्त अंडर 24 ची टीम आपल्याला बघायला मिळते. फिल्डिंगमध्ये परेश आरेकर आपल्याला दिसत आहेत, नजबुल मंडल आहेत, अझहर शेख आपल्याला बघायला मिळते, सूर्या नायडू आहे, अवधूत, त्याच्यानंतर प्रीत पाटील आहे, मृणांक पाटील, वीरेंद्र बाबरे, श्रेयश देव, यश किनी. एक आक्रमक खेळाडूंचा भरणा असलेली अशी जाणता राजा काट सातपाटी संघ आपल्याला बघायला मिळतोय. अक्षय घरत हा गोलंदाजी ट्रॅकवर आयटा मुहूर्त विकेट ची गोलंदाजी करतायत. इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम शॉट आहे आणि डाऊन द बॉल खेळला येतोय. झटका क्रमांक 2 देवा या ठिकाणी आउट होताना गॉन. सो थँक्यू. न्यूमॅन ऋतिक मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. एका बाजूने करण आहेत. नमन 11 विरार संघाकडे सुद्धा डीप बॅटिंग लाईन आहे. त्यांच्याकडे विस्फोटक बॅटरचा भरणा आहे. योग्य क्षणी या ठिकाणी त्यांची बॅट तळपणं गरजेचं आहे. कारण त्यांच्या गोलंदाजांना जर सायकोलॉजी ॲडव्हान्टेज मानसिक आधार तुम्हाला द्यायचा असेल, रणा धावा इथे येणं गरजेचं आहे. तुमच्यासमोर मात्तबर खेळाडूंचा भरणा आहे. क्रिकेट आहे, तुमचा इतिहास तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने गाजवलेला आहे. परंतु वर्तमान स्थितीमध्ये जर तुम्हाला या स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच एकाग्रता आणि योग्य वेळी योग्य खेळ दाखवणं खूप गरजेचं असतं. ऋतिक आलाय, एक आक्रमक बॅटर ज्याच्याकडे प्रचंड असा अनुभव आहे, ताकद आहे आणि एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याची नमन 11 विरार संघामध्ये एक भूमिका असते आणि त्या भूमिकेला या ठिकाणी योग्य नाही देईल का एक प्रश्न इथे मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये घर करतोय. अक्षयच्या विपक्ष आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर ऋतिक. प्रतिम टॅप केलाय, फक्त चेंडूला पंच केलाय. एक धाव कंप्लीट करताना यश तिथे चेंडूला फील्ड करतायत. त्यावर धावसंख्या पोहोचली ती 8 धावा. अतिशय पुढचा चेंडू ओ, कारण यावेळेला मात्र बॅट लवकर आली, चेंडू थोडासा लेट आला. बॅकअप द गुडलिन चेंडू बघायला मिळालाय. चांगला वेग आहे अक्षयकडे. ओपन मॅचेसचा प्रचंड असा अनुभव आहे, कॉन्फिडन्स खूप चांगला आहे आणि या कॉन्फिडन्सच्या जोरावरती खूप चांगली लेंथ लाईन मेंटेन करताना अक्षय घरत. पुढचा चेंडू इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मिस टाइम शॉट आहे आणि नो मॅथलँड चेंडू पडतोय. चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. करण ठाकूरच्या बॅटमधनं येतोय चौकार.
धावसंख्या 4 फ्लाय झाले आणि पोहोचले 12-12. आपण बघताय आमच्या VIP डाईसवर अविरतपणे जे या स्पर्धेसाठी मेहनत घेत आहेत आणि नक्कीच ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी दिवस रात्र ज्यांची मेहनत असे आमचे मंगेशजी किणी साहेब असतील, प्रवीण भोईर सर असतील, प्रभाकर किणी असतील, कल्पेश किणी, स्वप्नील किणी, देवेश किणी, त्यांचे आम्ही शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय. दीपेश किणी धावा स्कोर कार्ड वरती 12-12. कारण ज्याच्या बॅटमधनं एक चौकार आलाय. या वेळेला फोकस हा चेंडूवरून दूर होता. थोडासा लिकटर चेंडू आपल्याला बघायला मिळाला. फिंगर रोल केले होते अक्षयनं. एक जबरदस्त वेग आहे. चेंडूला थोडेसे कट करतोय आणि अशा वेळेला रीड करत त्याला प्रॉपर मिडल ऑफ द बॅट खेळ, षटकार चौकार खेळणं थोडंसं कठीण असतं. प्रयत्न अंती परमेश्वर. प्रयत्न हा करायला हवाय. इथे मात्र नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. पुनश्च डॉट बॉल आलाय. चांगली कामगिरी करताना अक्षय. षटकाची होते इथे समाप्ती. 12 धावा स्कोर कार्ड वरती. सन्यूमॅन अझर शेख गोलंदाजी ट्रॅक वरती येत आहेत. तर समोर आपल्याला ऋतिक बघायला मिळत आहे. थोडंसं शांत आहे. आक्रमकता दाखवावी लागेल. पुढचा चेंडू पलटॉस सरळ लॉंग ऑनला खेळण्याचा प्रयत्न आहे आणि तिथे झेल. धक्का क्रमांक दुसरा ऋतिकच्या रूपानं लागतोय. धावा स्कोर कार्ड वरती 12-12. होत आहेत. पॅव्हिलियन कडे पाठवताना मुबाशीर न्यूमान दाखल झालाय. इथून गेर बदलावा लागेल. धावा ह्या गरजेच्या आहेत नमन 11 विरार संघाला. कारण धावा जर तुम्हाला इथे बनवता आल्या तुमच्या गोलंदाजांना एक विश्वास राहील की आम्ही मॅच जिंकू शकतोय. अझर पुढचा चेंडू घेऊन यावेळेला खूप चांगला कट केलाय. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. कव्हर पॉइंट रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव मिळेल. दुसरा धावेचा अटेम्प्ट यशस्वी. 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाताना आपल्याला बघायला मिळत आहेत त्या 14 वरती. 14 रन्स ऑन स्कोर कार्ड. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एक भगवं वातावरण आपण या स्पर्धेच्या माध्यमातून बघतायत. यंदाचं 50वा वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष 2024चा एक दैदिप्यमान असा सोहळा. पुढचा चेंडू सुविचित करण्याचा प्रयत्न परंतु प्रोटेक्शन ठेवलं गेलंय. आपण बघू शकाल डीप गली रिजनला एक धाव. इथे प्रोटेक्शन नाही आहे. तिथे श्रेयश होते. चेंडूला फील्ड करतील. बॅकअप देतील वीरू बाबरे. तद्वारा 2 धावा कंप्लीट होताना धावसंख्या 2 ने 16 वर पोहोचले. 16 रन लॉस ऑफ 3 विकेट. थोडीशी शांतपणे बॅटिंग आपल्याला बघायला मिळते. कारण गोलंदाजाचा लेंथ लाईन खूप चांगली आहे. टप्प्यावरती नियंत्रण आहे. मोठी शॉट खेळण्याची संधी या ठिकाणी देत नाही. संधी बनवावी लागेल. पुढचा चेंडू पुलटॉस आहे. बॉलिंग स्वीप चेंडूला. चेंडू वेगानं लॉंग लेगला जातो. एक धाव कंप्लीट. सर आपण फिल्डिंगची सजावट आपण बघितली. पूर्णतः खूप क्लेवर फिल्डिंग सजवली गेली आहे. लॉंग ऑन असेल, मिड विकेट असेल, डीप बॅकवर्ड टॉस, स्क्वेअर लेग थोडासा बाय डिश केला गेला. त्याच्यानंतर ऑफ साईडला डीप गली आहे. त्याच्यानंतर कव्हर पॉईंट रिझन मध्ये
म्हणजे लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर पूर्णतः आपल्याला रिक्त दिसते. जर तुम्ही डीप बॅकवर्ड पॉईंट बघितला तोही रिक्त आहे. फाईन लेग पूर्णतः रिकामा दिसतोय. पुढचा चेंडू आणि इथे डीप गलीला तिथे फील्ड सजवला गेलाय, कारण ची जी स्ट्रॉंग झोन आहे ती ओपोनंट टीमला भरपूर माहिती आहे, किंवा गोलंदाज अझर शेख जे चेंडू हाताळतोय ते चेंडू तुम्ही कुठल्या झोनमध्ये खेळू शकाल, कुठल्या रिजनमध्ये खेळू शकाल याचा चांगला अभ्यास अझरकडे आणि तशीच फिल्डिंग सजवली गेली. धावसंख्या बघायला मिळते ती 18 रन 18. यावेळेला चांगला टर्न बघायला मिळतोय, चांगला कट केला गेलाय. षटकांची होते समाप्ती. याच पद्धतीने धावा आल्या. प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला 30 बघायला मिळेल. शेवटचा चेंडू शेष आहे. 1 to go सर. सॉरी, मैदानाच्या आतमध्ये तूफान आपण बघतोय. कुछ सब तूफान नुकसान करने के लिए नहीं आते, कुछ तूफान मैदान साफ करने के लिए भी आते हैं. आणि हेच मैदान साफ करण्यासाठी तूफान आले असं म्हणायला हरकत नाहीये. गोलंदाजी ट्रॅक वरती सन्मान परेश आरेकर गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला बघायला मिळतात. एक आक्रमक गोलंदाज आपल्याला बघायला मिळतो. विकेट टेकर गोलंदाज. अनेक ओपनच्या मॅचेस खेळण्याचा अनुभव आहे परेशकडे. नवापूरला बिलॉंग करणारा असा खेळाडू. गोलंदाजी ट्रॅक वरती समोर येतो करण. यावेळेला चांगला पंच करण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफला एकदा कंप्लीट झाले. धावसंख्या 19 वर पोहोचली गेली. इथून 11 चेंडूंचा खेळ शेष आहे. अभी नहीं तो कभी नहीं. इथून गेअर बदलावा लागेल. समय की मांग और वक्त का तकाजा. आक्रमकता ही इथून अंगीकारणं खूप गरजेचं आहे. जर या स्पर्धेमध्ये आपल्याला अविरतपणे पुढे जायचं असेल तर धावा येणं गरजेचं आहे. बघूया पुढचा चेंडू. ओहो, परफेक्ट वाईड यॉर्कर. खूप चांगला चेंडू म्हणता येईल. पूर्णतः रीड केला गेला फलंदाजाला आणि ऑप्शनच्या बाहेर एक परफेक्ट पिचिंग. परेश आरेकर नावाप्रमाणे इथे क्लास दाखवतोय. का मला ओपनच्या मॅचेस मध्ये संधी मिळते, का मी सातत्याने मोठी स्पर्धा खेळण्यासाठी जातोय, कारण क्लास माझ्याकडे आणि तो क्लास इथे बघायला मिळतोय. गुड बॉलिंग. पुढचा चेंडू. या वेळेला अल्टी पल्टी स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. थोडासा बाउन्स झाला. वेग भन्नाट आहे आणि अशा वेळेला मोठा शॉट खेळणं थोडंसं कठीण असतं, कारण वेगावरती नियंत्रण आहे, टप्प्यावरती नियंत्रण आहे. पूर्णतः रीड करतोय तो फलंदाजाला. इथून मात्र फलंदाज बॅक टू बॅक डॉट चेंडू खेळताना नमन 11 विरार संघाचं टेन्शन थोडस वाढवताना दिसत आहे. याच्यानंतरची मॅच आपल्याला बघायला मिळेल. ओहो, सुंदर चेंडू आपल्याला बघायला मिळतोय आणि या ठिकाणी मात्र सॅक्रिफाईस करावा लागतोय आपला विकेट. दोन्ही संघाचे जे संघनायक आहेत त्यांनी नोंद घ्या. सन्मान सोहेल एका पद्धतीने करण आहे, तर गोलंदाजी ट्रॅकवर परेश. अप्रतिम ब्लॉक होल. खूप चांगला चेंडू ऑन साइडला एक्झिक्यूट केला गेलाय. सिंगल कंप्लीट होताना धावसंख्या 1 ने पुढे जाते आणि पोहोचली ती 20. थोडस जगडून ठेवलं गेले जनता राजा सातपाडी संघाच्या गोलंदाजानं. प्रचंड असा अनुभव आहे.
एक चांगली स्टारकास्ट आहे. आपण बघितलं जाणता राजा सातपाडी संघाच्या फिल्डिंगमध्ये मात्तबर खेळाडूंचा भरणा आहे. न्यूमान आपल्याला बघायला मिळतोय. सोहेल हो यावेळेला बॅक टू द बॉलर चेंडूला एक्झिक्यूट केले. सिंगल कंप्लीट करताना सोहेल मात्र स्ट्राईक आपल्या जवळ ठेवतील कारण एक आक्रमक बॅटर आहे. नमन 11 विरार संघाला जर इथून एका चांगल्या टार्गेटकडे जायचं असेल तर गरज आहे प्रामुख्याने मोठ्या शॉटची. 4 षटकांची झाले इथे समाप्ती आणि धाबा स्कोर कार्ड वरती 21. सनुमान अझर अंतिम षटक घेऊन अप्रतिम अशी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. चांगली गोलंदाजी प्रामुख्याने ज्या पद्धतीने चेंडू वळवला गेलाय खूप चांगला कट बघायला मिळतोय अझरकडनं लेफ्ट हँड बॅटरसाठी. ओ बॅक टू बॅक दुसरा चांगला चेंडू बघायला मिळतोय. काही अँगलने गोलंदाजी करताना अझर दोन्ही दिशेने वळवण्याची कला आहे गोलंदाजाकडे. चांगली टर्न करताना गोलंदाज अझर पूर्णतः फलंदाजाला जखडून ठेवले गेले स्लॉग ओव्हरमध्ये. गुड बॉलिंग. पुढचा चेंडू वेळेला ऑन साईडला चेंडूला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड टॉस स्क्वेअर लेग एक धाव कंप्लीट झाले. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचले ती 22. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. कारण एका बाजूने आपल्याला बघायला मिळते अजूनही शांत आहे. एक विस्फोटक बॅटर आहे परंतु नावाप्रमाणे फलंदाजी इथे करता येत नाही. ज्या पद्धतीने त्यांची फलंदाजी नेहमी बहरत असते तिला कुठेतरी ब्रेक लावला गेलाय. जर बघूया पुढचा चेंडू अराउंड द विकेट. याही वेळेला मात्र अप्रतिम गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. चांगली गोलंदाजी प्रामुख्याने या गोलंदाजाकडे आउट स्विंग इन स्विंग खूप चांगले बघायला मिळतात. दोन्ही दिशेने चेंडू वळवतोय. राईट हँड फलंदाजासाठी चेंडूला बाहेर कट करताना आपल्याला बघायला मिळतो. लेफ्ट हँड बॅटरसाठी मात्र आपण बघतोय याही वेळेला मात्र थोडेसे स्टेप आउट झाले. ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड टॉस स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे तिथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न. वीरू बाबरे चेंडूला फील्ड करतील. तद्वर धावसंख्येत 2 ने पुढे जाताना 24 वर जाऊन पोहोचले आणि या षटकातील शेवटचा चेंडू असेल. 1 टू गो शेवटचा चेंडू. चांगली गोलंदाजी हझरकडनं. बघूया शेवटचा चेंडू आपल्या नावावरती नोंदवतील का करण ठाकूर. उलटॉस होता चेंडू. यावेळेला मात्र 1 धाव कंप्लीट झालंय. दुसऱ्या धावेचा अटेम परेकर परेश यावेळेला मात्र चांगला हिट करतायत आणि विकेटचं पतन होताना धावसंख्या 26 टार्गेट सेट केलंय. चला टॉससाठी यायचं आहे. पालघर स्पोर्ट्स क्लब
आणि फॅन्सी 11 सर्व आमचे स्पॉन्सर्स त्यांचं मनपूर्वक आभार मी व्यक्त करतोय. अचिव्हर स्पोर्ट्स ट्रॉफी हाऊस, मोरिया मेडिकल केमिस्ट अँड ड्रगिस्ट जनरल स्टोर, प्रोलिंग स्पोर्ट्स लाईव्ह स्ट्रीमिंग, संजीवनी मिठागर, सागर मंडप डेकोरेटर्स आणि कॅटरर्स, प्रोप्रायटर सागर किणी. एक स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल 25 डिसेंबरपासून अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2024 फुल पिच ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा आहे. जर तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल तर दीपेश म्हात्रे, मनोज पाटील, कुंदन घरत, ऋषिकेश घरत, कल्पेश पाटील यांच्याशी संपर्क साधा. 1,00,000 रुपयाची स्पर्धा. चला आपण सन्मानचिन्ह घ्यायचं देण्यासाठी पाहुण्यांना आमंत्रित करतोय. आमचे कॅमेरामॅन प्रोलिंग स्पोर्ट्सचे आपण ही सर्व घटना आपल्या कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त करायची आहे. प्रत्येक संघाचा सहभाग झाल्यानंतर त्यांचा आपण सहभाग चिन्ह देऊन सन्मान करतोय. तर प्रवीणजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान जय बजरंग या संघाची खरंच चांगली खेळी पाहायला मिळाली, पण खेळ तितका मनासारखा नाही. शिवनेरी चषक विरातन बुद्रुक नांदगडीपाडा डे नाईट स्पर्धा 16 मार्च ते 22 मार्च 2025 दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार. सांजवारा रिसॉर्ट ज्यांच्या वतीने आम्हाला मेन ऑफ द सिरीजची बायसिकल स्पॉन्सर झालेली आहे. धन्यवाद संदीप जिकणी. आपण पाहतो VKM ट्रॉफी 2024 सुवर्ण महोत्सवी वर्ष. नजमुल आणि अक्षर हे दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. जाणता राजा काटाळे आणि सातपाटी या संघात एक स्टारकास्ट आहे. जरी 24 वर्षांखालील हे खेळाडू आहेत, पण तरी देखील त्यांची प्रतिभा व्यावसायिक क्रिकेटमध्ये त्यांनी सातत्याने दाखवलेली आहे आणि म्हणूनच तो प्रोफेशनलिझम तुम्हाला कामी येतो. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या समालोचन कक्षामध्ये या. दोन्ही संघांचा एक्स्ट्रा मेंबर समालोचन कक्षामध्ये येणं अनिवार्य आहे, लक्षात घ्या. मग तुम्ही तिकडनंच नावं कळवा बॉलरशी. आणि बॅटिंग करणाऱ्या टीमचा एक्स्ट्रा मेंबर, बॅटिंग करणाऱ्या टीमचा एक्स्ट्रा मेंबर चला या फास्ट. बघा नियम ते नियम आहेत, प्रत्येकासाठी साखळीच आहेत. त्याचमुळे दिवा ना देवा. तर फॅन्सी 11 आणि पालघर स्पोर्ट्स क्लब दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. बघा खूप महत्त्वाच्या बाबी आहेत, त्या सूचना सातत्याने आम्ही देतोय. तर देवा बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय आणि स्ट्रायकर एंडला आपण नजमुलला पाहतोय आणि नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय अक्षयला. 26 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे, पण आता त्या लक्ष्याचा पाठलाग होईल की त्या धावा अडवल्या जातील. पहिल्याच बॉलवर ऑन साईडला स्लॉग हिट खेळलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाही, डीप मध्ये पोहोचेल सर्कलचा, तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल आलेला आहे. अक्षय वेगवान आहे, पण अक्षयशी नजमुलने मॅच केलं, त्याचमुळे त्या 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांनी 26 धावांचा पाठलाग सुरू झालेला आहे. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 12 चेंडू 14 धावा झाल्या नाही, कालच्या दिवसामध्ये 12 चेंडू 12 धावा झाल्या नाही, पण हा सामना तसा होईल का, ही चर्चा आता प्रेक्षकांमध्ये रंगू लागलेली आहे. पण पाहूया नक्की घडतंय काय. प्रेक्षकांच्या तर्का पलीकडे विकेटचा खेळ आहे. देवा बॉलिंग ट्रॅकवर अराउंड विकेट, रिव्हर्स हिट खेळले, पण पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत सर्कलच्या आतमध्ये. चांगला स्टॉप, चांगलं गॅदर आणि त्याचमुळे धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. 2 धावा धावफलकावर आहेत. जरी कठीण परिस्थिती आहे, पण कठीण परिस्थितीत स्वतःला जगप्रसिद्ध करण्याची क्षमता तुमच्याकडे असायला आणि देवा त्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळाले. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल अँगल घेत विकेट किपरच्या हातात येतोय, तोपर्यंत व्हाईट बॉलची 1 धाव ऍड होईल. जाणता राजा सातपाटी संघादरम्यान 1 धाव वाढून धावसंख्या पोहोचते 3 या आकड्यावर. 3 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. स्ट्रायकर एंडला नजमुल थोडासा दुरून खेळलाय, तितकासा कन्व्हिन्सिंग नव्हता आणि त्याचमुळे परतावं लागेल कदाचित. नजमुलला कॉल चुकला आणि त्याचमुळे फलंदाज हुकला. पहिला धक्का बसतोय जाणता राजाला. 3 धावा 1 गडी बाद. नजमुल बॅक टू डगआउट.
पटी कटाळे या संघामध्ये मुंबईचे खेळाडू सुद्धा पाहायला मिळत आहेत, सातपाडीचे खेळाडू पाहायला मिळत आहेत. तुमच्याकडे तरतूद आहे, यू कॅन यूज एनी प्लेअर ऑफ इंडिया. तेच या ठिकाणी सातपाडी कटाळे संघाने तंत्र वापरलेलं आहे. मुंबईतल्या क्रिकेटपटूंना आपल्या संघात सहभागी करून आपल्या संघाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न. पण आता एका बाजूला आपण पाहूया नमन 11 विरार या संघाकडून वरच्या श्रेणीच्या गोलंदाजीची अपेक्षा आहे आणि ती श्रेणी आतापर्यंत मेंटेन केलेली आहे गोलंदाज देवाने. आतापर्यंत बॉल्स हाताळलेले आहेत. या षटकातले 3 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. सूर्या नायडू, असा उल्लेख केलाय की सर्व मुंबईकर्स तुम्हाला पाहायला मिळतील या संघामध्ये आणि म्हणूनच आता ती जी ताकद आहे ती डबल झालेली आहे. पण आता ते आव्हान स्वीकारलंय नमन 11 विरार या संघाने. ऑन साइडला स्वीप करायचा प्रयत्न, क्लोज कॉल होता एक धाव घेण्याचा, पण अगोदरच कमिटमेंट होती अक्षयची धाव घेण्याची आणि त्याचमुळे ही एक धाव पूर्ण झालेली आहे. धावसंख्या पोहोचते 4 या आकड्यावर. 4 धावा 1 गडी बाद. प्रोलिंग स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीला आपण अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. जवळपास पालघरमधील सर्व स्पर्धा प्रोलिंग स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर तुम्हाला पाहायला मिळतील. अजून एक स्पर्धा चालू आहे, वेडी चषक, मनाचे राजे वेडी चषक चालू आहे. ती देखील प्रोलिंग स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर तुम्हाला थेट प्रक्षेपित पाहायला मिळेल. 4 धावा 1 गडी बाद. स्ट्रायकर एंडला अक्षय. ऑन साइडला खेचून मारलाय क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटच्या बनतील दर्शक. बॉल आउट ऑफ ग्राउंड. सिक्सर. 6 धावा. पोहोचतोय आता दुहेरी आकड्यावर. 10 धावा धावफलकावर जिंकण्यासाठी आता 14 धावांची गरज. पहिल्या डावाचे पडसाद दुसऱ्या डावावर उमटत असतात आणि त्याचमुळे पहिल्या डावामध्ये चांगला खेळ गोलंदाजांचा आपण पाहिला आणि त्याचमुळे फलंदाजांसाठी सोपं झालंय आता जाणता राजा कटाळे सातपाटी या संघासाठी. आणि आता पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटका समाप्तीनंतर 24 धावांचा पाठलाग करताना जाणता राजा संघ पोहोचलेला 10 वर जिंकण्यासाठी आता आवश्यकता 24 चेंडू 14 धावा. थोड्या वेळापूर्वी चर्चा मी करत होतो प्रवीण भोईर यांच्याशी की प्रवीण भोईर यांनी सांगितलं 26 धावांचं लक्ष्य, माफ करा, 16 धावांची गरज आहे 24 बॉल. म्हणजे हा जो जुना संघ होता विजय क्रीडा मंडळाचा, जवळपास सफाळ्यामध्ये त्यांनी राज्य केलेलं आहे. सफाळ्यातल्या विविध स्पर्धांमध्ये ते खेळताना पाहायला मिळालेत. पण एक एज बॅरियर असतो की आपण कधीतरी थांबायला हवं. त्याचमुळे ती टीम 10 वर्ष अगोदर थांबली आणि त्या टीमचा वारसा आता भरणेपाडा टीम घेते आणि जवळपास सर्व स्पर्धांमध्ये बक्षीस पात्र होण्याचा प्रयत्न करते. आणि एक प्रतिज्ञा घेतली आहे भरणेपाडा टीमने की कमीत कमी 10 ट्रॉफीज या सीझनला घेऊन येतीलच. ऑर्डर्स देऊन ठेवा बँडला. कारण जेव्हा आपण आयोजक बनतो अशा वेळेला सर्व काही पाहायची संधी आपल्याला मिळते. विविध संघ कशा पद्धतीने खेळतायत, आपण आपल्या स्ट्रॅटेजीजमध्ये काय बदल आणायला पाहिजे, आपण चेस करताना काही अमूलाग्र बदल आपल्या टीमच्या बॅटिंग लाईनअपमध्ये केला पाहिजे का, बॉलिंग लाईनअपमध्ये केला पाहिजे का, या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतात जेव्हा तुम्ही आयोजक असता. आणि त्याचमुळे या सीझनला मला असं वाटते की तो अनुभव कामी येईल भरणेपाडा संघाच्या. स्विच हिट आणि गॅप मोठा आहे. डीप मध्ये कोणीच नाही आहे. बॉल डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे की अलीकडे पंच शहानिशा करतायत. 4 धावा आहेत की 6 धावा आहेत? 1 2 3 4 5 आणि 6 षटकार. 6 धावा येत आहेत आणि या 6 धावांच्या वाढीने धावसंख्या आता वेग पकडून पोहोचते 16 वर. सुभाष कदम सर, दरम्यान वेग वाढतोय धावांचा, कारण आव्हान तितकंसं कठीण नाहीये. आणि जेव्हा आवडीचा विषय असतो आपण परीक्षेला नेहमीच तयार असतो, कारण आपण कंटाळा करत नाही. आणि कुठेतरी जेव्हा एक लो स्कोरिंग चेस असतं अशा वेळेला फलंदाज थोडे रिलॅक्स असतात आणि तेच रिलॅक्सेशन पाहायला मिळते. सूर्याचं सातत्याने उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतो. इम्पॅक्ट आउटसाइड द स्टंप सरळ सरळ दिसते. दरम्यान येतोय हा डॉट बॉल. दरम्यान मुदस्सीर बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत. चला, 2 कॅप्टन्स रेडी राहायचं आहे जशी सूचना आम्ही केली होती. पालघर आणि फॅन्सी, पालघर स्पोर्ट्स क्लब आणि फॅन्सी 11
चला टॉससाठी या, आपली टीम लिस्ट अपडेट करा. ओके, चला आपण फर्स्ट हाफ क्लिअर करायचं. चला ध्रुव 11 तयारीत राहायचं. आपण ऑन साईडला बैठक स्ट्रोक खेळायचा प्रयत्न, बॅकअप आहे क्षेत्ररक्षकाचा, त्याचमुळे एक सिंगल होते, पूर्ण एकादवीची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते 17 वर. चला ध्रुव 11 वाडा भिवंडी आपण तयारीत राहायचं आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल तो ध्रुव 11 वाडा भिवंडी या संघाशी 2 हात करणार आहे. तुर्तास त्या विजयपथावर दिसतोय जाणता राजा हा संघ, पण पाहूया ती मेहनत घ्यायला लावतील का गोलंदाज नमन 11 विरारचे. यावेळेस उजवीकडे सरकले आणि त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने पोझिशन घेत बॉलला दिशा दिली. बॉल फाईन लेग सीमारेषा पार, विजयोत्सव जवळ आणणारा चौकार. जातायत तर पहिल्या 11 चेंडूंवर. अजूनही 19 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी आवश्यकता 5 धावांची. गती परिवर्तन होतं, ओळखलं नाही, फक्त बॅटस्विंग पाहायला मिळाला. बॉल स्टंपवर धडकला आणि अशा पद्धतीने बॅक ऑफ द हँड डिलिव्हरीचा फायदा झालेला आहे गोलंदाजाला. धक्का दुसरा बसतोय टीम जाणता राजा. ध्रुव 11 कॅप्टन प्रज्वल रेड्डी आहेस ना? ओके, आपण टॉस करणार आहोत. हा सामना झाल्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा देणार आहोत. जो जिंकेल त्या संघातला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत आणि त्यानंतर लगेचच आपण थर्ड मॅच स्टार्ट करणार आहोत. फर्स्ट हाफ क्लिअर करणार आहोत. 21 धावा 2 गडी बाद आणि आता बॉलिंग ट्रॅकवर नवीन बॉलर येत आहेत. हृतिक येत आहेत पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतात. स्ट्रायकर एंडला फलंदाज सूर्या ज्यांच्या वतीनं 8 धावांचं योगदान 5 चेंडूंमध्ये मिळालेलं आहे. वीरू फ्रेश बॅटर नॉन स्ट्रायकर एंड आपण पाहतोय. मुदस्सीरच्या नंतर आता आव्हान स्वीकारतोय ऋतिक. बॉल कव्हरला अडवला जाईल तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते. सातत्यानं उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय पण यावेळेस कनेक्शन बॅट आणि बॉलचं झालं नाही. शरीराचा संपर्क होऊन बॉल कव्हरला आला, कव्हर झाला तोपर्यंत 1 धाव पूर्ण करण्याची संधी फलंदाजांना मिळाली. धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 22 धावा. जिंकण्यासाठी आता 4 धावांची गरज. फुल पिच बॉल होता, ऑन ड्राईव्ह केलंय, बॉल गॅप मधून जाईल, लॉंग ऑन सीमारेषा पार आणि आता विजय खेचून आणलाय जाणता राजाच्या फलंदाज वीरूने. चौकार खेचून हा सामना आपल्या खिशात घातलाय आणि आता लगेचच आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. ध्रुव 11 वर्सेस जाणता राजा कटाळे सातपाटी.